सासूबाई नमो नमः. सासूबाई. झालं तुझं समाधान? तरी मी तुला सांगत होते नको हे सगळं. हा हे मला काय घालायला लावलंस? देवा परमेश्वरा. हो ते काकू आजी मध्ये जर आल्या नसत्या ना. काकू आजींनी नाही, तू घोळ घातलायस हा सगळा नेहमी सारखा. नेहमी नेहमी मी तुझं ऐकते आणि तू अशीच मला तोंड घशी पाडतेस. अभिलाषा तू पण मूर्ख आहेस. का मी तुझं ऐकते ना तेच मला कळत नाही. कॅश नको नको ते कपडे घातले मी, मुलांसमोर गेले, ह्यांच्या समोर गेले, अगं नाचले सुद्धा. काकू आजींनी पाहिलं मला. देवा परमेश्वरा कसं तोंड ह्यात 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 बघून तुला सगळं सुचलं ना? हा हा काय करताय तुम्ही? वहिनी रडू नका ना प्लीज. रडू नाही तर काय हसू? कॅश आपले नवरे आपल्यावर आणखी रागवतील ह्याचा विचार केलायस का? अहो तो विचार करण्याची आता गरज नाहीये. आता जरा वेगळा विचार करण्याची गरज आहे. कोणता? काकू आजी एकट्या कशा आल्या आणि त्या काहीतरी सांगायला आल्या असं म्हणत होत्या त्या. हा नक्की काय सांगणार असतील त्या? अगं हो ग, त्या म्हणत होत्या की गायत्रीने जे काही केलं ते अगदी योग्य केलं. यश नेमकं आईंनी काय केलं असणार? काकू आजी जे सांगायला आल्या ते सांगून जातील का कायमच्या राहतील इथेच? आणि आईंचं काय झालंय? काय केलं त्यांनी? तेव्हा परमेश्वरा काहीच कळत नाहीये. काहीच कळायला मार्ग नाहीये. काकू आजी काही सांगत नाहीयेत. आईंचा फोन लागत नाहीये. काय झालं असेल देवा? प्रथमेश आता लागला का फोन? नाही ग, सारखा बंद आहे म्हणून सांगताय. काय झालं असेल? का आले नाही ताई परत? काय केलंय त्यांनी? काय? मीरा रडू नकोस, शांत हो. हे बघ, आईला काहीही झालेलं नसेल, ती आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही. तू जरा शांत हो. शांत राहा. दादा काय रे, काय झालं? काही नाही रे. बऱ्याच वेळा दार वाजवलं पण माफी पण मागितली मी. काकूजीचं म्हणणं एवढंच आहे की गायत्रीने म्हणजे आईने घेतलेला निर्णय योग्य आहे. काही भलतं सलतं तर झालं नाही मीरा, नाही असा विचारही मनात आणायचा नाही. काय करू मग दादा? एवढे वाईट विचार मनात येत आहेत. मी कसा आवर घालू त्याला? मीरा तू शांत हो. दादा पुन्हा एकदा विचारूया का आजीला? चल. अरे पण कळणार कसं काय झालं ते मग? विघ्नेश, मीरा मला ना खूप काळजी वाटते. आबांचा फोन आला तर आपण आबांना काय सांगणार आहोत? काहीतरी करायला पाहिजे. आलं लक्षात. काकू आजी दार कशा उघडतील याची आयडिया आहे माझ्याकडे. काय? या तुम्ही माझ्यासोबत. दादा या या. चल, चल, चल. मीरा तुझ्याकडची आयडिया सांग ना. ऐका, साधी सरळ युक्ती आहे. आपल्याला असं करायचं आहे की मीरा तू मला सांग ना. मी करते. माझ्यामुळे काकू आजी रागवल्यात ना. माझ्यामुळेही त्यांना खूप त्रास झाला. मी त्यांची माफी मागते म्हणजे ते दार उघडतील. हा आम्ही चुकलं हे जर सांगितलं ना तर आईबद्दल नक्की सांगतील काकू आजी. बहिणी असं काहीही होणार नाहीये. इतक्या सहजासहजी काकू आजी आपल्याला सांगणार नाहीयेत. आपल्याला एक
युक्ती करावीच लागेल. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणते ते? ऐका, मी बाहेरून आबांचा फोन आलाय असं सांगते. तर आबांचा फोन आलाय म्हटल्यावर काकूची दरवाजा उघडतीलच ना. आणि मी पटकन आत शिरते. ठीक आहे? त्यांना विनवायचा प्रयत्न करते, तेवढ्यात तुम्ही सगळे आत या. मग हवं तर आपण हातापाया पडू, विनवण्या करू, पण त्यांच्याकडून आईंची माहिती काढून घेऊ. चालेल का? हो चालेल. तू सांग काकू आजीला आबांचा फोन आला म्हणून सांग. चालेल. मग मीरा, तुला हे करायची काय गरज आहे? ते मी पण करू शकते. हो हो, कॅश नाटक करण्यात खूप हुशार आहे. नको. का? का नको? कारण काकू आजीला हे नक्की माहितीये की तुझ्या मोबाईलवर आबा फोन करणार नाही. लगेच आपली चोरी पकडली जाईल. मीरा, तू बोलतेस ते बरोबर आहे. तुझ्या मोबाईलवर आबांचा फोन येऊ शकतो. तुम्ही सगळे लपा. मी आता काकू आजींना सांगते. हा, आणि मी आत गेले की मग तुम्ही पण सगळे आत या. ठीक आहे? बर. लप. काकू आजी, काकू आजी, आबांचा फोन आलाय. काकू आजी, आबांना बोलायचं तुमच्याशी. नाही, ते चौकशी करतायत तुमची आणि आईंची. काकू आजी. हॅलो 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 हॅलो. कट झाला वाटतं. काकू आजी, कट नाही झाला. फोन आलाच नव्हता. मी खोटं बोलले तुमच्याशी. तुम्ही माझ्याशी खोटं बोलायला लागली. काकू आजी, काकू आजी ऐका ना. बदललं काहीच नाहीये. तुमचा थोडा गैरसमज झालाय. यांचं सोड, स्वतःच बघ. बदललं नाही म्हणतेस आणि माझ्याशी खोटंही बोलतेस. याचा काय अर्थ होतो? आम्ही आईंसाठी काहीही करू शकतो असा अर्थ होतो याचा. काकू आजी, मला सांगा ना. मला सांगा, आई कुठे आहेत त्या? का नाही आल्या तुमच्यासोबत? काय झालंय त्यांना? कुठे गेल्यात त्या? आबा. आबा, मी नाही घ्यायची आता. तुम्हीच घ्या आणि तुम्हीच बोला काय ते. अगं, ते आईविषयी विचारतील ना. हो. सांगा त्याला काय सांगायचं ते. मी बोलणार नाही. हॅलो आबा, कसे आहात तुम्ही? हो, इथे सगळं ठीक आहे ना? हो, तुम्ही कसे आहात सांगा. ठीक. तुमचा मित्र कसा आहे? बर. आई आई ठीक आहे. हो, नाही आई आता नाही आहे इथे. म्हणजे बाहेर गेली, बाजारात गेली. एवढ्या रात्री? म्हणजे ती काहीतरी सामान विसरली होती म्हणून गेली आहे ती घ्यायला परत. फोन बंद येतोय तिचा. बॅटरी संपली म्हणत होती मगाशी ती, तर म्हणून बंद झाला असेल फोन. हो हो, मी सांगतो तिला आल्यावर फोन करायला.
तुम्ही काळजी घ्या आबा. हं? हो ठेवतो. आजी, आमच्याकडनं चूक झालीये नाही झालीये मला माहिती नाही, पण कृपा करून मोठ्या मनाने आम्हाला माफ कर. खरं सांगतो ग, आईसाठी जीव तांगणीला लागलाय. सांग आम्हाला आई कुठे येते. मी नाही सांगणार. काकू आजी, आई नाही ग मिळाली जास्त मला पुन्हा नाही गमवायचं तिला आता. काकू आजी सांगा ना, आई कुठे आहेत? ठीक आहे, सांगते. हा. पण मी काय सांगणार बापडी. हे घे. जाण्यापूर्वी गायत्रीने दिलाय तुमच्यासाठी. जाण्यापूर्वी म्हणजे? काकू आजी कुठे गेले ताई? पत्र वाच, म्हणजे सगळं कळेल. प्रिय मुलांनो, हे पत्र वाचताना तुमच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतील. शंका येतील, संभ्रम दाटेल, जसं गेले काही दिवस माझ्या मनात दाटले. गेले काही दिवस मी सगळ्या नात्यांच्या परीक्षा दिल्या, त्या पास झाले आणि दाखवून दिलं की ही सगळी नाती मी हृदयातून जपली आहेत. त्यांची मला गरज आहे, पण फोन आणि नातं एकसारखंच असतं. एकाच बाजूने नाही बोलतायत, नाही निभावतायत. मला नेहमी वाटत राहिलं की मला तुम्ही हवे आहात, पण तुम्हाला खरंच मी हवी आहे. माझं नातं हवंय. आजी, हे आईने लिहिलंय? तिला असं कसं वाटलं? हं? मीरा, पुढे वाच. खूप शोधलं, मनाजोगं नाही सापडलं, म्हणून आज मी हे घर सोडून जाते. आई घर सोडून गेली? असं नाही होणार. आई घर सोडून नाही जाणार. मीरा, चुकीचं वाचलेस. नीट वाच. पुन्हा वाच तू. पुढे वाच मीरा. माझ्या सुनांना मी हवी असेल तर त्यांनी काकवटजीकडे सिद्ध करावं की त्यांना सासू हवी आहे. आणि प्रथमेश, विघ्नेश, ऋषीला खरंच माझ्या नात्याची गरज असेल तर त्यांनी मला शोधून परत आणावं. त्यांनी जर मला शोधलं तर मला मी शोधत असलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. सगळ्यांनी काळजी घ्या. तुमची आई. काय
केलंय आईनी? आपल्याला तिच्या नात्याची गरज नाही असं कसं वाटलं तिला? अहो अहो मला हव्यात आई. मी चुकले. मी खूप त्रास दिला त्यांना. यापुढे नाही देणार. काकू आजी खरंच नाही देणार यापुढे त्रास. मीरा काहीतरी बोल ना. काकू प्लीज मला सांग, आई कुठे गेली? तू आईला कुठे सोडलंयस? हो म्हणजे आम्ही तुम्हाला इथून बसवून दिल्यानंतर पुढे काय काय झालं अजय? हे सगळं तुम्ही शोधून काढायचं. काकू आजी आम्ही चुकलो. आम्हाला खरंच आई हवे आहेत. हे बघा माझ्या डोळ्यात बघा ना, पाणी सुद्धा आहे आईंसाठी. मनात खूप प्रेम आहे त्यांच्यासाठी. काकू आजी बोला ना काहीतरी. मीरा तू सांग ना काकू आजींना. चल आपण आईला शोधूया. हो चल. थांबा. एवढ्या रात्री कुणीही बाहेर जाणार नाही. उजाडलं की मग जा. अगं पण आजी तोपर्यंत खूप उशीर होईल. हो, आणि आई तोपर्यंत खूप दूर गेली असेल. हो मी एकदा सांगितलं ना, एवढ्या रात्री कुणीही बाहेर जाणार नाही. आई देवा परमेश्वरा, आई आम्हाला तुम्ही हवे आहात. हे सगळं नुसतं बोलून चालत नाही अभिलाषा. दिसावं लागतं समोरच्याला, आणि तेही बनावट नाही, खरं. काकू आजी दिसेल तुम्हाला की आम्हाला त्या हव्या आहेत ते. हो काकू आजी दिसेल तुम्हाला. दिसेल. हा. वहिनी चला आपण पण शोधूया त्यांना. चला. मीरा. हा वहिनी. अगं काकू आजी काही बोलल्या का आईंबद्दल? नाही. असं कसं नाही सांगितलं? काय करणार आपण मग? माहित नाही. अरे देवा. अगं हे तू रडतीयस का? मीरा अगं रडू नकोस. तुला माहितीये मीही खूप रडले खोलीत असताना. मलाही खूप वाईट वाटलं ग. पण कसं आहे ना, आमचं दुःख कुणाला कळतच नाही. जाऊ दे मीरा. मी आता काहीतरी करायचं ठरवलं. काहीतरी करायचं. काय करायचं ते माहित नाही, पण काहीतरी करायचं. तू काय करायचं ठरवलंयस? काय करायचं ठरवलंय म्हणजे? काय करायचं म्हणजे काय ग? अगं तुला लक्षात नाहीये का आईंनी पत्रात काय लिहिलंय ते? तूच पत्र वाचलंस ना? काय लिहिलं होतं पत्रामध्ये? अगं आईंनी हे लिहिलंय की सुनांनी सिद्ध करून दाखवावं की त्यांना खरंच मी हवी आहे म्हणून. मी म्हणजे त्या म्हणजे आई हव्यात म्हणून. मग काय करायचं ग? प्लीज वहिनी, मी काही बोलायच्या मनस्थितीत नाहीये. मला काही सुचत नाहीये. मीरा तुला काही सुचत नाहीये का? काही हरकत नाही. तू माझ्यावरच चल. मी तुला काहीतरी सुचवते. वहिनी नको प्लीज. अगं नको का म्हणतीयस? हे बघ तू मला मदत केली ना, मग आता मीही तुला मदत करणार. हा चल. वहिनी ऐका माझं प्लीज नको. अगं मीरा असं काय करतेयस? चल ना. चल. वहिनी नको, सोडा ना. मला काहीही सिद्ध करायचं नाहीये. मला फक्त लवकरात लवकर आईंना शोधून काढायचंय, कारण मला आई हवे आहेत. मीरा मलाही हवे आहेत.